हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण बघत आहात दुपारच्या बातम्या। बघूया आतापर्यंतच्या घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। इथे फिनले मिलचे कामगार आपल्या थकीत वेतनासाठी गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करीत आहेत। विशेष म्हणजे यातील 2 कामगार आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तब्बल 150 फूट उंच चिमणीवर चढले आहेत। त्यांच्या जीवाला धोका असतानाही अद्यापही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। या गंभीर परिस्थितीची ही वृत्त जाणून घेऊया। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। यावेळी कारण आहे कामगारांचं तीव्र आंदोलन। आपल्या थकीत वेतनासाठी आणि बोनससाठी गेल्या 4 दिवसांपासून हे कामगार रस्त्यावर उतरले आहेत, पण या आंदोलनाने एक वेगळं वळण घेतलं आहे। मिल मधील 2 कामगार थेट 150 फूट उंच चिमणीवर चढले आणि तिथूनच ते आपला निषेध नोंदवत आहेत। या कामगारांचं म्हणणं आहे की अनेक वर्षांपासून त्यांचं वेतन थकीत आहे। वारंवार विनंत्या करूनही कोणीही त्यांच्या व्यथा ऐकलेल्या नाहीत। नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। गेल्या काही दिवसांपासून याच मिलमधील 70 लाख रुपयांचा माल विकून तो देशातील इतर 3 मिलच्या कामगारांना देण्यात आला। मात्र फिनले मिलच्या हजारो कामगारांच्या वाट्याला काही झालं नाही। आता या आंदोलनाने उग्र रूप धारण केलं आहे आणि चिमणीवर चढलेल्या 2 कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका वाढत असतानाही सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीयेत। आता या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। फिनले मिल मध्ये 1000 पेक्षा जास्त कामगारांचा थकीत वेतन मिळावे आणि याच कामगारांचा पूर्णपणे बोनस द्यावे या प्रकारची मागणी होत आहे। आतापर्यंत येथील भारतामध्ये राहणाऱ्या 3 मिल, टाटा मिल, इंदू मिल आणि पोद्दार मिल या कामगारांना फिनले मिलमधला माल विकून 70 लाखाचा माल विकून त्यांना बोनस देण्यात आले, परंतु येथील कामगारांना त्यांचं थकीत वेतन दिलं नाही आणि त्यांना बोनससुद्धा दिला नाही। ऑक्टोबर महिन्याचा पूर्ण पगार पाहिजे या प्रकारची मागणी होत आहे। कामगार आपल्यासोबत जाणून घेऊया काय त्यांच्या प्रतिक्रिया। मागं आमची मॅनेजमेंटसोबत मीटिंग जेव्हा झाली होती त्यावेळेस मॅनेजमेंटनं लिखित स्वरूपात आणि ते मुंबईवरून लिखित स्वरूपात दिलं होतं की बा आपण रॉ मटेरियल हे ते विकून सण्या पुरा पैसा जमून सण्या तुमचा बोनस आणि पूर्ण पगार राहिलेला आतापर्यंतचा हा पूर्ण करण्यात येईल। पण त्यावेळी त्यांनी 3 महिन्याचा कालावधी मागितला आणि आपण त्याला राजी पण झालो। मदत आमदार साहेबही होते। आमदार साहेबांच्या संमतीने, तहसीलदार साहेबांच्या संमतीने हे सर्व आंदोलन मागं घेण्यात आलं होतं त्यांच्यावर भरोसा करून। पण मधल्या काळात एवढं पाणी गेलं की यांनी कच्चा माल विकला 70 लाखाचा, इथून माल विकला NTCला पाठवला 70 लाख आणि परस्पर तिकडे मुंबईच्या 3 मिलांना बोनस करून वाटून देण्यात आला। मुंबईच्या 3 मिलांना वाटून देण्यात आलं आणि इथं जेव्हा लेखी दिलं होतं अचलपूरच्या फिनले मिलसाठी तर त्यांना ते देण्यात नाही आलं। याचा जबाब विचारायला आम्ही मुंबईला पण गेलो तर तिथच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला। शेवटी इथं मॅनेजमेंटला विचारलं, यांनी पण पळ काढून ठेवला आहे, कोणीच भेटायला तयार नाही आहे। थोडी उरती खबर आली किंवा तिथच्या 3 मिलाला कोर्टाच्या हिशोबाने देण्यात आला आहे। तर आमचं हे म्हणणं आहे मग 3 मिलाला कोर्टाच्या हिशोबाने देण्यात आला। जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी 25 करोड फिनले मिल चालू करायसाठी देऊन झाले महाराष्ट्र सरकारची गुण, तर तेव्हा तुम्ही 23 मिलचा अडथळा कशासाठी आणला? तेव्हा त्यांनी 23 मिलचा अडथळा आणला आणि जेव्हा आता बोनस द्यायचा तेव्हा तर 3 मिलं दिसले तुम्हाला, तेव्हा 23 मिलाचा विचार नाही आला। NTC फक्त हे मोठ्या लोकांसाठी काम करून राहिली, खालच्या गोरगरिबाच्या कामगारांसाठी काम नाही करून राहिली आहे। आणि त्यासाठीच आम्ही आज उपोषणाचा हत्यार उभारला आहे की आम्हालाही बोनस भेटला पाहिजे। आमचंही तेवढंच NTCच्या पैशावर हक्क आहे। आम्हीही कामगार, आम्हीही गरीब आहोत। किती जण चिमणीवर आहे आणि किती दिवसापासून आलो? आज 4था दिवस आहे। चिमणीवर 2 कार्यकर्ते चढलेले आहेत। एकाचं नाव विकेश नरेश उगळे आहे, दुसऱ्याचं मनोज सूर्यवंशी आहे। दोन्ही कामगार अतिशय गरीब आहे। एज त्यांची 30च्या खाली एज आहे। PF काढायला दुसरीकडे काम करू नाही शकत। आज गव्हर्नमेंटने त्यांना मंदात लटकून ठेवलेला आहे, ना घर का ना घाट का, धोबी का कुत्ता करून ठेवलेला आहे। एकदम धोबी समाजाला नाही म्हणून झालो मी, त्यासाठी मी माफी मागीन की कोणाला राग नाही आला पाहिजे, एक मन आहे म्हणून झालो। पण आज अशी कंडिशन करून ठेवलं की माणूस मधात लटकलेला, ना
ना काही करू शकत, काहीच नाही करू शकून झाला ना दुसरीकडे कामाला जाऊ शकून झाला. आज गव्हर्नमेंटने ह्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की कामगारांची परिस्थिती बिकट चालली आहे. अचलपूरची अर्थव्यवस्था खालावलेली आहे. आज जिथं 10,000 12,000 रुपये ज्या दुकानात काम करायला भेटत होते, आज 5-5 हजार रुपयावर कोणाला काम नाही भेटून झालं. आज दुकानदारांची परिस्थिती खराब झालेली आहे, अर्थव्यवस्था खराब झालेली आहे, दुकानदारही खाली बसले आहे. पुन्हा अचलपूरचा विकास कधी करायचा, अचलपूरच्या इकडे लक्ष द्यायचं असेल तर हा उद्योग चालू झालाच पाहिजे. कामगाराला बोनस भेटलाच पाहिजे आणि पगार झालेच पाहिजे, तेव्हाच अचलपूरच्या मार्केटमध्ये पैसा खेळील. नाही तर फक्त कामगाराचीच परिस्थिती नाही तर येणाऱ्या काळात इथच्या प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती खालावील आणि त्यासाठी सर्वच हे होतील. म्हणून माझं म्हणणं आहे, जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत कामगारांनी. आज त्यांची ही परिस्थिती दयनीय आहे. त्यांची लेकरं बिचारे आज हे आहेत, त्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. पुरं आज महाराष्ट्र सरकारनं तर आहेच आहे, पण भारत सरकारनं पुरं आमदार खासदार सर्वांनी याकडे लक्ष देऊन याच्यात जास्तीत जास्त मदत करून सगळ्या आज गव्हर्नमेंटच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की NTCमध्ये 10,000 कामगार आहेत. 10,000 कामगाराची जबाबदारी कमी नसते, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांची परिस्थिती पहा. तरी होती फिनले मिलमधील कामगारांच्या संघर्षाची कहाणी. जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार कधी लक्ष देणार आणि या कामगारांना न्याय कधी मिळणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लवकरच सणासुदीचा काळ सुरू होत आहे आणि या निमित्ताने स्वतःला आणि आपल्या घराला सजवण्यासाठी एक अनोखी संधी चालून आली आहे. अमरावतीकरांसाठी एक खास इंडियन हँडीक्राफ्ट आणि हँडलूम एक्स्पो प्रदर्शनी भरली आहे, जिथे तुम्हाला भारतातील विविध राज्यातील हस्तकलांचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतील. अधिक माहितीसाठी जाणून घेऊया हे वृत्त. सण येतात आणि जातात, पण त्यांच्यासोबतच येणारा उत्साह आणि आनंद वेगळाच असतो. या सणासुदीच्या काळात तुम्ही स्वतःला आणि तुमच्या घराला नवीन रूप देऊ शकता. अमरावतीतील सातुर्णा ते बडनेरा रोडवरील रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर भरलेल्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्स्पोमध्ये तुम्हाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या हस्तकलेचे अद्भुत नमुने पाहायला मिळतील. इथे तुम्हाला दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू मिळतील, ज्या हस्तकलेने बनवल्या आहेत. तुमच्या घराला एक खास टच देण्यासाठी सुंदर शोपीस, सोफा, खुर्च्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंचा मोठा संग्रह इथे उपलब्ध आहे. महिलांसाठी खास बांगड्या आणि पारंपरिक कपड्यांची एक विस्तृत श्रेणी आहे. या प्रदर्शनातून खरेदी करून तुम्ही भारतीय कला आणि कारागिरांनाही प्रोत्साहन देत आहात. चला तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्स्पोला नक्की भेट द्या. तर आपण पाहिलं ना, या प्रदर्शनात किती सुंदर आणि वैविध्यपूर्ण वस्तू आहेत. मला खात्री आहे की तुम्ही या एक्स्पोला भेट देऊन निराश होणार नाही. तुमच्या घराला आणि तुम्हाला एक नवीन ओळख देण्याची ही संधी सोडू नका. हा एक्स्पो सर्वांसाठी खुला आहे, तरी सर्व अमरावतीकरांनी या एक्स्पोला एकदा नक्की भेट द्यावी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सातरगाव ते वरुडा या 18 किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून वाहन चालक आणि शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सातरगाव ते वरुडा, दापोरी, करजगाव, जावरा, फतेपूर या 18 किलोमीटरच्या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालवणे एक मोठी कसरत बनली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना दररोज या खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर अपघातांची शक्यता वाढली असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 8 महिन्यांपूर्वीच मंजुरी दिली होती, पण अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. तिवसा तालुक्यातील सातरगाव, करजगाव, जावरा, वरुडा, दापोरी, नमस्कारी या गावातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असून 9 सप्टेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी
या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून इथले रस्ते मंजूर झालेले होते, परंतु अद्यापही या कामाची निविदा प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. याच रस्त्यांवरील गट ब ची जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागाची जी कामे आहे त्याची भूमिपूजनसुद्धा 2.5 महिन्यापूर्वी आटपून झालेली आहे, परंतु त्याही कामाला प्रत्यक्षात हात लागलेला नाही. आणि म्हणून नागरिकांची, शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांच्या दुरास्तामुळे गैरसोय होत आहे. आमची प्रशासनाला आणि शासनाला ही विनंती आहे की आपण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी या कामांना सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निमित्तानं तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत विद्यमान सरकार आणि विद्यमान प्रशासन जबाबदार आहे आणि लोकांना त्रास होत असताना, बससेवा प्रभावित होत असताना सुद्धा याकडे गांभीर्यानं लक्ष देणं ही काळाची गरज झालेली आहे, परंतु लोकप्रतिनिधींचं याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. या निवेदनात त्यांनी एका आठवड्यात कामाला सुरुवात न झाल्यास स्वातंत्र्य दिनानिमित्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विश्वजित बाखडे, सोपान डोळस, ऋषिकेश देशमुख आणि महेश तायवाडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांच्या या मागणीकडे आता प्रशासन कधी लक्ष देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मी विश्वजित बाखडे, दापुरी खुर्द, तालुका तिवसा येथील रहिवासी आपणामार्फत शासनाला एक विनंती करतो की सातारगाव, वरुडा, दापुरी या रस्त्याची जी दुर्व्यवस्था झालेली आहे तर त्या दुर्व्यवस्थेकडे कृपया संबंधित पदाधिकारी, संबंधित अधिकारी यांनी प्रकर्षाने लक्ष द्यावे आणि गावातील ये जा करणारे जे काही लहान मुले असो, शाळकरी मुले असो, नोकरीदार असो किंवा व्यावसायिक असो, यांना ये जा करण्यासाठी जो काही त्रास होते त्यासाठी कृपया आपण एक पाठपुरावा करून आमची समस्या मार्गी लावावी एवढी विनंती. सातारगाव ते वरुडा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं आहे. एका पतीने आपल्या मृत पत्नीचा देह मदतीविना चक्क बाईकवर बांधून नेला. माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या या घटनेवर एक नजर टाकूया. नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार जवळच्या मोरफाटा इथं धक्कादायक घटना घडली. रक्षाबंधन सणासाठी निघालेला अमित आणि ग्यारसी यादव या पती पत्नीच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ग्यारसी यांचा जागीच मृत्यू झाला. पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरू होती. आपल्या डोळ्यासमोर पत्नीचा मृतदेह पाहून अमितच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मदतीसाठी अनेकांना हात जोडून विनंती केली, पण कोणीही थांबलं नाही. अखेर अमितने एक अविश्वसनीय आणि वेदनादायक निर्णय घेतला. त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीच्या मागच्या सीटवर बांधला आणि तो कोराडीच्या दिशेने निघाला. माणुसकी मेली की काय असा प्रश्न विचारणारी ही घटना महामार्गावर पोलिसांनी पाहिली. त्यांनी लगेच अमितचा पाठलाग केला आणि त्याला अडवून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी ग्यारसी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयर रुग्णालयात पाठविला. कोराडी पोलिसांकडून या घटनेचा तपास आता देवलापार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अमित यादववर ओढवलेली ही परिस्थिती खरंच मन सुन्न करणारी आहे. एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं आणि मदतीच्या अपेक्षेने पाहिलेल्या प्रत्येक चेहऱ्याने त्याला निराशेच्या खाईत ढकललं. ही घटना पुन्हा एकदा समाजाला प्रश्न विचारते की माणुसकी खरंच हरवली आहे का? वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. आराधना फ्रेश स्टॉक सेल 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पासून मान्सून धमाका. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल. डिझायनिंग साड्या, डिझायनिंग ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बस्ता. ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, जवाहर गेट रोड, अमरावती. एक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930707667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. बघूया पुढील घडामोडी.
नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे आणि युनिट क्रमांक 4च्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत नंदनवन येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. याचाच भाग म्हणून पोलीस ठाणे नंदनवन आणि युनिट क्रमांक 4चे पथकाने विशेष मोहीम हाती घेतली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या कारवाईसाठी विशेष नियोजन केले होते, जे यशस्वी ठरले. अधिक तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे नंदनवन परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास मदत होईल. नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची बातमी आपण बघितलीत. नंदनवन पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामटेक तालुक्यातील एका दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. किरणापूर गावातील एका 18 वर्षीय तरुणाचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना. या घटनेला 24 तास उलटूनही अद्याप या मृतकाचा मृतदेह सापडलेला नाही. पोलीस आणि स्थानिक प्रशासन त्याचा शोध घेत आहेत. ही घटना नक्की काय आहे जाणून घेऊया. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. किरणापूर गावातील रहिवासी 18 वर्षीय ऋतिक वासुदेव गजाम आपल्या मित्रांसोबत गावाजवळच्या कालव्यात आंघोळीसाठी गेला होता. प्रत्यक्षदर्शी मित्राने दिलेल्या माहितीनुसार ऋत्विक आणि त्याचा मित्र कालव्याजवळ पोहोचले. ऋत्विकचा मित्र नाश्ता घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेला. त्याचवेळी ऋत्विकने कपडे काढून कालव्यात उडी मारली. काही वेळाने मित्र परत आला तेव्हा त्याला ऋत्विकचे कपडे किनाऱ्यावर दिसले, पण ऋत्विक मात्र तिथे नव्हता. मित्राने तात्काळ आरडाओरडा केली आणि स्थानिक गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली. नंतर तातडीने रामटेक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू केले, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आणि रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडचणी आल्या. घटनेला 24 तासांपेक्षा जास्त वेळ उलटूनही अद्याप ऋत्विकचा मृतदेह सापडला नाही. पोलीस दल आणि स्थानिक बचाव पथके युद्ध पातळीवर त्याचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण किरणापूर गावावर शोककळा पसरली आहे. ऋतिकच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्याचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. तर ही होती रामटेक तालुक्यातून आलेली दुर्दैवी घटना. पोलीस आणि बचाव पथक सध्या मृतदेहाचा शोध घेत आहेत आणि लवकरात लवकर तो सापडावा अशी आशा व्यक्त केली जात आहे. अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथे महिला शक्ती सेवा संस्थेच्या वतीने नुकताच एक भव्य कलश यात्रा आणि रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला. विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या संस्थेच्या कार्याची व्याप्ती, या कार्यक्रमाची भव्यता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील चिखलेश्वर महादेव मंदिरापर्यंत निघालेली ही भव्य कलश यात्रा महिला शक्तीच्या सामर्थ्याची साक्ष देत होती. धामणगाव गडी गावातून सुरू झालेली ही मिरवणूक अतिशय उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाचे आयोजन महिला शक्ती सेवा संस्थेने केले होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि परमपूज्य राष्ट्रीय संत बजरंगदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला. महिला शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जयस्वाल आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षा अनिता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. या संस्थेने गेल्या 7 वर्षांपासून विधवा महिलांसाठी मोठे कार्य केले आहे. देशभरात 18 लाख विधवा महिलांना पेन्शन मिळवून देण्यात संस्थेने यश मिळविले आहे. इतकंच नव्हे तर विधवा मातांसाठी पेन्शन, वीज बिल, प्रवास भत्ता आणि त्यांच्या 22 वर्षापर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही संस्था उचलत आहे. अमरावती जिल्ह्यात योगी अवघड पीर जगदंबनाथ गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या कार्याची पुढील वाटचाल सुरू झाली आहे. या कलश यात्रेसोबतच रक्षाबंधन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सरपंच कुरकुरे, माजी सरपंच प्रकाश भाऊ गिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण देणे हा या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला. संघटनेची भूमिका फक्त महिलांच्या हक्कांसाठी नसून त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठीही कटिबद्ध आहे, असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे महिला राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त इतर अनावश्यक खर्च टाळून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला महिला व महिला शक्ती संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे महिला शक्ती सेवा संस्थेने विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी एक अनोखा प्रयत्न केला. कलश यात्रा आणि रक्षाबंधन सोहळ्याच्या माध्यमातून समाजात एक चांगला संदेश पोहोचवला. महिलांच्या हक्कांसोबत त्यांच्या मुलांच्या भवितव्याची काळजी घेणारी ही संस्था खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे. या प्रयत्नांचे समाजात सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
गुरुपौर्णिमेपासून सुरू असलेल्या एका विशेष धार्मिक कार्यक्रमाची सांगता नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात झाली. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारडवाडी येथील महादेव मंदिरात महिनाभर चाललेल्या या अनुष्ठान कार्यक्रमाची सांगता एका भव्य पालखी मिरवणुकीने करण्यात आली. या मिरवणुकीत परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या बारडवाडी येथील महादेव मंदिरात गुरुपौर्णिमेपासून 1 महिन्याचा अनुष्ठान कार्यक्रम सुरू होतो. काशीपीठाचे पीठाधीश्वर श्री शिवानागेंद्र सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महिनाभर दररोज पूजापाठ, प्रवचन, महाआरती, महाप्रसाद, भजन आणि कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सांगतेनिमित्त बारडवाडी ते आंबेगाव अशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या निनादात निघालेल्या या पालखी मिरवणुकीत परिसरातील महिला, पुरुष आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या भक्तिमय वातावरणात भाविकांनी मिरवणुकीचा आनंद घेतला. गेल्या 1 महिन्यापासून गुरुपौर्णिमेपासून हा कार्यक्रम श्री गौडपादाचार्य शिवनागेंद्र सरस्वती महास्वामीजी जगद्गुरु यांचं श्रावण मास निमित्तानं 1 महिना अनुष्ठान आणि त्रिकाळ पूजन होतं. गेल्या गुरुपौर्णिमेपासून जणू की इथंच भक्तीचा सागरच जमलेला आहे, भक्तीचा मेळावा चाललेला आहे, भक्तांचा मेळावा जमलेला आहे. तसंच दररोज सकाळी 6 वाजता गुरुपूजन, दुपारी 12 वाजता, त्याच्यानंतर गुरु महाराजांचं प्रवचन, त्याच्यानंतर सायंकाळी 6 वाजता गुरुपूजन होऊन भजन, कीर्तन असा आनंदाचा सोहळा खूप मोठ्या भक्तिभावाने. तर गेल्या 1 महिन्यापासून हा कार्यक्रम जगद्गुरु गौडपादाचार्य शिवनागेंद्र महासरस्वती स्वामीजी यांच्या अनुष्ठानानिमित्तानं इथं बारडवाडी ग्रामामध्ये त्या पंचक्रोशीतील सगळी पब्लिक दररोज अनुष्ठानाला उपस्थित राहायची आहे आणि इथं त्या महादेव मंदिरावर हे अनुष्ठान ठेवलेलं आहे. सुरुवातीला गुरुपौर्णिमेला अनुष्ठान ठेवलं, त्या दिवशी बारडवून रथयात्रा काढली आणि रथयात्रा काढून इथं गुरु महाराजांचं पदार्पण झाले. त्या दिवशीपासून आजपर्यंत या पंचक्रोशीतील सर्व व्यक्तींनी एक क्षण सुद्धा या मंदिराला सोडून गमावलेला नाहीये. तसंच दररोज गुरु महाराजांचं त्रिकाल पूजन, त्यानं ही या पंचक्रोशीतील वातावरण असं काही जणू की देवच उतरलेत असं झालेलं आहे. दररोज त्रिकाल स्नान, गुरु महाराजांचं त्रिकाल पूजन आणि या त्रिकाल पूजनासाठी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्त, माता भगिनी या कार्यक्रमासाठी आपल्या शेतातले हातातले काम सगळे सोडून या जागेवर उपस्थित 1 महिना राहिल्यात. जणू की आज सगळा कार्यक्रम संपन्न होताना सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेत आणि गुरु महाराजांचे आज असे खूप मोठ्या स्वरूपात पालखी स्वरूपात रथयात्रा निघालेली आहे, पालखी निघालेली आहे. हजारोच्या संख्येने इथं सगळे भक्त भाविक उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्व पंचक्रोशीला काय तर गुरु महाराजांनी भेट देऊन या अनुष्ठानाची समाप्ती केलेली आहे. या भव्य पालखी मिरवणुकीने संपूर्ण परिसरात एक उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या अनुष्ठान कार्यक्रमामुळे स्थानिक लोकांना धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभूती मिळाली. दुपारच्या बातम्यांमध्ये एवढंच. भेटूया सायंकाळच्या बातम्यांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.